तर आज आपण बोटनेक कुर्ती बघणार आहोत। तर मग हे मी इथे 2.25 मीटर फॅब्रिक घेतलेलं आहे, लाइनिंगचं फॅब्रिक आहे। यातून मी तुम्हाला एकदम बारीक स्ट्रिप्स असलेली बोटनेक कुर्ती दाखवणार आहे। एकदम ट्रेंडी असा कुर्तीचा पॅटर्न मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर मग आता आपण कटिंगला सुरुवात करूया। चला, इकडे मी कपड्याची 4 पदरी अशी घडी घालून घेतलेली आहे। इथे 4 लेयर्स आहेत, तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर ही कपड्याची बंद बाजू आहे। इथून कापड खालीवर असल्याने मी इथे एक लाईन आखून घेतली। त्यानंतर पूर्ण उंची अधिक 1 इंच माप घेतलंय आणि खाली पण एक लाईन आखून घेतली आहे। एवढं झाल्यानंतर आपल्याला माप टाकायची आहेत। माप टाकताना बंद बाजूने टाकायची आहेत। ओके, अजून एक पॉइंट क्लिअर करते। मी जेवढा पन्ना होता तेवढा पूर्ण मी कपड्याची घडी काढून घेतली आहे। जेव्हा आपण स्ट्रेट कुर्ती स्टिच करतो तेव्हा आपल्याला जेवढं कापड पाहिजे असतं तेवढंच आपण फोल्ड मारून घेतो। पण इथे मी ए लाईन कुर्ती दाखवणार आहे, त्यामुळे मी इथे पूर्ण जेवढा पन्ना होता तेवढी पूर्ण अशी कपड्याची घडी घालून घेतलेली आहे। ओके, तर आता आपण माप घालायला सुरुवात करूया। चला, तर सगळ्यात पहिला बंद बाजूकडून मी शोल्डरचं माप घालते। शोल्डरचं माप 14 आहे। मग 14चा निम्मे 7 अधिक अर्धा इंच 7.5। जेवढा शोल्डर तेवढीच मुंडा खोली। सेम इथे तसंच, जेवढा शोल्डर तेवढी मुंडा खोली। आणि इथून पण 7.5 7.5 बाय 7.5चा बॉक्स तयार करून घ्यायचा। हा बॉक्स तयार झाल्यानंतर ही जी लाईन आहे आडवी, यावर छाती घ्यायचा चौथा भाग, छाती घ्यायचा चौथा भाग 8.5 अधिक 2 इंच शिलाई मार्जिन। ह्या आडव्या लाईनवर छाती घ्यायचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची। त्यानंतर कंबर उंचीचं माप टाकायचं। कंबर उंचीचं माप आहे 14। त्यानंतर माप कशी घ्यायची मी हे या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। इथे कंबर घ्यायचा चौथा भाग अधिक 2 इंच, कंबर घ्यायचा चौथा भाग 8 अधिक 2 इंच। त्यानंतर सीट उंचीचं माप टाकायचंय। सीट उंचीचं माप तुम्ही इथे अंदाजे टाकलात तरी चालतं, फक्त आकार देण्यासाठी हवंय। पण जेव्हा तुम्ही साईड कट मारणार असाल तेव्हा तुम्हाला सीट उंचीचं माप हे अंगावरून मोजूनच टाकलं पाहिजे। ओके, तर मी इथे अंदाजे सीट उंचीचं माप 18 टाकते। सीट घ्यायचा चौथा भाग अधिक 2 इंच, सीट घ्यायचा चौथा भाग इथे मी 8.5 ठेवते। आणि इथे मी 1.5 इंच घेते शिलाई मार्जिन आणि मार्जिनचे पॉइंट जोडते फक्त। आणि आता बघा, हा पॉइंट आणि हा पॉइंट, हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे असा क्रॉस। इथपर्यंत झाल्यानंतर बघा, हे जर तुम्ही असंच त्रिकोण ठेवलात तर मग हे खाली कोण लटकणार जेव्हा तुम्ही ड्रेस वेअर करणार तेव्हा। मग त्यामुळे तुम्हाला 2 ते 2.5 इंच अंतर वर घ्यायचंय। हे बघा, 2 ते 2.5 इंच असं माप वर घ्यायचंय। आणि तुम्हाला इथून जसं आपण ब्लाउजला योगचा आकार देतो तसा कर्व शेप द्यायचा आहे। ओके, तर हे आपलं ए लाईन कुर्तीचं ड्राफ्टिंग रेडी आहे। हा, आता इथे आपल्याला आर्म होलचा आकार द्यायचा आहे। आर्म होलचा आकार देण्यासाठी नेहमीप्रमाणे इथून 1/4 इंच घ्यायचं आणि पहिला स्ट्रेट आकार द्यायचा मागच्या मुंड्याचा। पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी याचा मध्य करायचा। त्यानंतर आतमध्ये अर्धा इंच घ्यायचं आणि याच आकारातून पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा। ओके, तर हे आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे। आता इथे मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करते की मी गळा कसा घेणार आहे। तर मला इथे शोल्डर पट्टी जी हवी आहे ना, ती फक्त 1 इंचाची हवी आहे। त्यामुळे मी इथे शोल्डर पट्टीचं माप टाकणार आहे 1.5 इंच। अर्धा इंच आहे ते आपल्या मार्जिन मध्ये जाणार आणि 1 इंच फक्त आपली शोल्डर पट्टी तयार येणार। आणि ही जी उरलेली 6 इंच आहे ती आपली गळा रुंदी येणार। ओके, म्हणजे मला हा बोटनेक करायचा आहे, त्यामुळे मी हा प्रॉपर असा बोटनेक करणार आहे इथे। आणि शोल्डर पट्टी माझी बस एवढीच येणार आहे, 1 इंच। ओके, 1 इंच अधिक अर्धा इंच म्हणजे 1.5 इंच इथे आलाय। तयार शिवून मी ही शोल्डर पट्टी घेणार आहे 1 इंच। तर हे आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे। आता आपण कटिंग करून घेऊया। कटिंग करताना सगळ्यात पहिलं वरून कट करते। तर इथे आपण कटिंग करून घेतलेलं आहे। आता काय करायचं, ओपन करायचा, एक पार्ट आपण साईडला करून घ्यायचा सेपरेट आणि पुन्हा आहे तशी घडी घालायची आणि पुढच्या आर्म होलचा आकार द्यायचा आहे। घडी चेक करायची आहे, व्यवस्थित ठेवायची आहे।
जेव्हा आपण कापड कट करतो तेव्हा ते एकमेकांवर यायला पाहिजे, वर खाली नसलं पाहिजे. कापड आता एकमेकांवर आहे व्यवस्थित. आता मी पुढचा आर्महोलचा आकार कट करून घेईन. ओके. आता इथे बघा, बॅक पार्ट सेपरेट केल्यानंतर फ्रंट नेकचा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला. तर मी इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे 1.5 इंच शोल्डर पट्टी घेतली आहे. तुम्हाला जेवढी पण तयार शोल्डर पट्टी हवी आहे त्यात तुम्हाला अर्धा इंच वाढवायचं आहे. ओके. आणि जी उरणार ती तुमची गळा रुंदी झाली. आता गळा खोली आपल्याला घ्यायची आहे. इथे गळा खोली मी 4 इंच घेते आणि इथे मी आकार देते गळ्याचा. तर इथे मी पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता इथे आपण कट करून घ्यायचंय. आज मी तुम्हाला पट्टी फिनिशिंग दाखवणार आहे, त्यामुळे मी इथे कट करून घेईन पहिलाच. जेव्हा आपण कॅनव्हास लावतो किंवा पलटवतो तेव्हा आपण गळा कट करत नाही. जेव्हा पट्टी फिनिशिंग करायचं असतं तेव्हा आपल्याला गळा हा कट करावाच लागतो. पुढच्या गळ्याचा आकार देऊन झाल्यावर लगेचच मागच्या गळ्याचा पण आकार देऊन घ्यायचा आहे. जसं पुढच्या भागाला तुम्ही शोल्डर पट्टी घेतलेला 1.5 इंच, तसंच इथे पण 1.5 इंच शोल्डर पट्टी. मागचा गळा हा 3 इंचच ठेवेन आणि इथे पण बोट शेप देऊन घेईन आणि हा पण गळा कट करून घेईन. ओके. तर आपले दोन्ही फ्रंट आणि बॅक रेडी आहेत. आता आपल्याला शोल्डरला म्हणजेच आर्म होलला फिनिशिंग करण्यासाठी आणि नेक फिनिशिंग करण्यासाठी क्रॉस पट्ट्या लागतील, त्या कट करूया. आता इथे बघा, हे माझ्याकडे उरलेलं फॅब्रिक होतं. त्याच्या आपल्याला तिरकस पट्ट्या कट करायच्या आहेत. मग जेवढी मोठी पट्टी येईल तेवढी पहिला मी अशी कट करून घेते मध्यावरून. ह्या पट्ट्या तुम्ही 1.25 इंच ते 1.5 इंचापर्यंत कट करू शकता. आपल्याला गळ्यासाठी लागणार आहे आणि तसंच दोन्ही स्लीव्हजला, म्हणजे आपण स्लीवलेस शिवतोय ना टॉप स्ट्रिपवाला, त्यामुळे दोन्ही आर्म होलला फिनिशिंग करण्यासाठी लागणार आहे. त्याप्रमाणे पट्ट्या थोड्या जास्त काढून घ्या. पट्ट्या ह्या तिरकसच आल्या पाहिजेत याची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर इथे मी पट्ट्या कट करून घेते. पट्टीचं मेजरमेंट मी पुन्हा तुम्हाला सांगते. हे बघा, 1.5 इंचाची एक पट्टी काढायची आहे तुम्हाला. ओके. आता ह्या पट्ट्या काढून झाल्यानंतर हे बघा, ह्या अशा स्ट्रेट कट करून घ्यायचे. पूर्ण झालेलं आहे. आता आपण स्टिचिंग कसं करतात ते बघूया. चला. तर आता स्टिचिंग करताना सगळ्यात पहिला ह्या पट्ट्या ज्या काढल्या आहेत ह्या अशा एकमेकांवर ठेवायच्या, चांगल्या बाजूवर चांगली बाजू, आणि सरळ इथे आडवी स्टिच करून घ्यायची आहे. अशा प्रकारे सगळ्या पट्ट्या आपल्याला जोडून तयार करायच्या आहेत. तर मी आता तुम्हाला एक पट्टी जोडून दाखवते. चला. इथे पट्टी बघा, ही चांगली बाजू आहे पट्टीची, त्याच्यावर चांगली बाजू ठेवायची आणि स्टिच करून घ्यायचंय. त्याच्यानंतर पुन्हा ओपन करायची पट्टी, पुढची पट्टी ठेवायची आणि स्टिच करून घ्यायचं. सेम अशाच प्रकारे मी सगळी पट्टी जोडून घेईन. ओके.
पट्टी जोडून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर फ्रंट आणि बॅक शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. तर इथे फ्रंटचा शोल्डर आणि बॅकचा शोल्डर असं एकमेकांवर ठेवायचं आहे व्यवस्थित आणि स्टिच करून घ्यायचं आहे. गळ्याकडून तुम्ही अर्धा इंच घ्या आणि शोल्डरकडून तुम्ही पाऊण इंच घेऊ शकता. ओके, एकमेकांवर नीट ठेवायचे आणि शोल्डर स्टिच करून घ्यायचे. गळ्याकडून अर्धा इंच घ्या, शोल्डरकडून पाऊण इंच घ्या. हे जे खालीवर कापड आलं आहे हे आपण क्रॉस कट करून घ्यायचं आहे. पहिला मी दोन्ही शोल्डर जोडून घेते, साईड म्हणजे हा दुसऱ्या साईडचा पण शोल्डर जोडून घेते, नंतर मी एकत्रच कट करून घेईन. इथे बघा असं क्रॉस शोल्डर मारून घेतलेलं आहे. आता समजा इथून काही खाली वर येत असेल तर ते कट करून घ्यायचं आहे. तर मी आता कट करून दाखवते. इथे तुम्ही बघू शकता थोडंसं पुढे मागे झालंय, तर ते मी इथे थोडंसं असं क्रॉस कट करून घेईन, जास्त कट करणार नाही. त्या आकारात मर्ज करून घ्यायचं. एवढं झाल्यानंतर हा शोल्डर आणि हा शोल्डर एकमेकांवर ठेवायचा आणि चेक करायचंय आपल्याला. तर इथे हे बघा हे व्यवस्थित आहे तसं येत आहे, त्यामुळे इथे काहीच कट करायची गरज नाहीये. आता आपण पट्ट्या जोडून घेऊया. सगळ्यात पहिला मी गळ्याची पट्टी जोडून घेते. मी एकच मोठी पट्टी करून घेतली आहे. मी आता गळ्याला पट्टी फिरवून घेईन. त्यासाठी मी इथे पट्टी थोडी फोल्ड करून घेते अशी. ही बघा अशी पट्टी फोल्ड करून घेते आणि त्यानंतर अशी ठेवेल. आणि इथे बघा मी शोल्डरच्या थोडंसं पुढे पट्टी ठेवते. जर मी शोल्डरवर बरोबर पट्टी ठेवली तर इथे जाड होईल ना, त्यामुळे मी शोल्डरच्या थोडंसं पुढे पट्टी ठेवेल. एकदम छोटासा असा फोल्ड करते. शोल्डरच्या थोडं पुढे अशी पट्टी घेईन आणि एक दाबाच्या अंतराने पूर्ण स्टिच करून घेणार. पट्टी मी फोल्ड करून घेतलेली आहे ही बघा अशी, आणि एकदम हलक्या हाताने स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे ओढायचं नाही आपल्याला कुठेच. शोल्डर जे आहेत ते पाठच्या साईडला ठेवायचे. आता आपण इथे पुन्हा शोल्डरकडे आलोय दुसऱ्या. पुन्हा हा दुसरा शोल्डर आहे तो बॅक साईडला टाकायचा आहे आपल्याला. म्हणजे शोल्डरची जी शिलाई मार्जिन आहे ती मागे जायला हवी. आता इथे बघा ह्याच्यात थोडंसं वरपर्यंत कापड घेऊन स्टिच करायचं आहे. ही जी पट्टी तुम्ही आधी शिवलेला त्याच्यात थोडंसं वरपर्यंत कापड घेऊन इथे स्टिच करायचं आहे. लॉक करायचं. एक्स्ट्राची पट्टी कट करून टाकायची. इथे बघा तुम्ही बघू शकता हे आपण फोल्ड केलेलं जे कापड होतं ह्याच्या थोडंसं वरपर्यंत मी इथे कापड घेतलंय. हे मी फोल्ड केलं नाहीये कारण ही आतमध्ये जाणार, त्यामुळे मी ही फोल्ड नाही केली आहे. ओके, आता पूर्ण गळ्याला नॉच मारून घ्यायचे छोटे छोटे. अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला नॉच मारून घ्यायचे आहेत. पूर्ण गळ्याला नॉच मारून घेतलेले आहेत. आता बघा ही शिलाई मार्जिन आहे, यावर हे पूर्ण असं आत टाकायचं आहे. हा बघा ही पूर्ण अशी आत टाकायची आहे आणि एक दाबाच्या अंतरावरून स्टिच करून घ्यायचे. समजा तुम्हाला हात शिलाई घालायची असेल तर तुम्ही बरोबर कटोकट दाब शिलाई मारू शकता, पण मी इथे अशी आतमध्ये घालून एक दाबाच्या अंतरावरून शिलाई मारून घेणार आहे, म्हणजे आपल्याला पुन्हा हात शिलाई घालायची वेळ येणार नाही.
असं परफेक्ट आत घालायचं आणि स्टिच करून घ्यायचं. एकसारखं अंतर ठेवायचंय. मी एक दाबापेक्षा थोडंसं कमी ठेवते अंतर. तुमची पट्टी जेवढी आहे ना तेवढं अंतर ठेवा. पट्टी जर जास्त असेल तर मग तुम्हाला हात शिलाई घालावी लागेल. इथे मी नेक फिनिशिंग करून घेतलंय. इथे आर्म होलचं पण फिनिशिंग करून घेतलंय. आता मी दोन्ही साईड जोडून घेईन. वरून खाली अर्धा अर्धा इंचाने पहिला मी दोन्ही साईड जोडून घेईन. त्यानंतर मी खालचा जो बॉटम आहे, हा जो बॉटम आहे खालचा, तो साईड जोडून मी पहिला इथे डबल फोल्ड करून घेईन असा. आणि त्यानंतर मी इथे फिटिंगची मापं कशी मारतात ती तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण पहिला दोन्ही साईड जोडून घेऊया, बॉटम मारून घेऊया. चला. तर इथे आर्म होल एकमेकांवर ठेवते आणि साईडने अर्धा इंचावर मी सरळ खालीपर्यंत शिलाई मारून घेईन. सेम या प्रकारे दुसरा पण मी स्टिच करून घेते. आता मी इथे जॉईंट करून घेतलेली आहे दोन्ही साईडने. आता मी इथे खाली डबल फोल्ड करून घेईन. हे बघा असं. इथे थोडासा असा राऊंड शेप होता, त्यामुळे थोड्याशा चुना म्हणजे 1-2 चुना येऊ शकतात. काही प्रॉब्लेम नाहीये. मी तुम्हाला दाखवते कसं मारायचं. सावकाश थोडं थोडं ऍडजस्ट करून घ्यायचं म्हणजे चुना येणार नाही. नवीन शिकत असाल तर एखाद दुसरी प्लेट पडली तरी काही हरकत नाही. तर इथे मी पूर्ण असा सर्कल मारून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात एखाद दुसरी प्लेट कुठेतरी अशी ही बघा आली तरी चालते, पण ती पण दिसून येत नाहीये. तर अशा प्रकारे तुम्ही एखाद दुसरी इथे अशी प्लेट घेऊ शकता, कारण हा कर्व शेप आहे त्यामुळे एखाद दुसरी प्लेट तुमची पडणं साहजिकच आहे. ओके. तर आता आपण फिटिंगची मापं घालून घेऊया. आता आपण इथे मापं घालून घेणार आहोत. तर सध्या लूज कुर्तीचा ट्रेंड सुरू आहे, त्यामुळे तुम्ही इथे लूज ठेवलात तरी चालेल, म्हणजे मापं अर्धा 1 इंचापेक्षा जास्त ठेवलात तरी चालेल. ओके. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मापं घालू शकता. मी इथे जशी आहे तशीच मापं घालून घेईन. 8 घालेन इथे, इथे 7.5 घालेन. मी थोडी लूजच मापं घेतली आहेत, त्यामुळे मी तेवढी जशी घेतली तशीच मापं घालेन. इथे सीट घेर माझं 8.5 होता, पण मी इथे सीट घेर 9 घालेन, थोडं लूज टाकेन. हां. आणि त्यानंतर हे बघा, हे असं कर्व घेऊन इथे जोडणार. अशा प्रकारे मापं घालून घ्यायची आहेत. हे खाली ह्याच लाईनला मर्ज करायचं. त्यानंतर हीच मापं पुन्हा छापून घ्यायची दुसऱ्या साईडला. तर आता मापं जशी घातली आहेत तसंच मी इथे स्टिच करून घेईन दोन्ही साईडने स्टिच करून घेतल्यानंतर आतून एक एक शिलाई मारून घेईन आणि त्यानंतर आपली कुर्ती रेडी होईल. ओके. तर मी आता स्टिच करून दाखवते. चला. आता मी इथे फिटिंग लाईन वरून स्टिच करून घेते. सेम याच प्रकारे दुसरी साईड पण स्टिच करून घेईन आणि तुम्हाला फायनल लुक दाखवेन. तर अशा प्रकारे आपला कुर्तीचा फायनल लुक तुम्हाला बघायला मिळेल इकडे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. बाय बाय.